नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं नवीन एका व्लॉगमध्ये. नाही, व्लॉग नाही, आजचा व्हिडिओ आहे. तर कसे आहात तुम्ही सर्व? आय होप सगळे मस्त मजेत हेल्दी असाल. तर नवीन दिवसाची छान अशी सुरुवात झाली आहे. सर्वांना प्रथम श्री स्वामी समर्थ. तुम्हाला सर्वप्रथम खूप 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 जास्त धन्यवाद, कारण तुम्ही माझे 10,000 सबस्क्रायबर हे कंप्लीट केले आहेत. खूप जास्त आनंद होते, म्हणजे हा आनंद गगनात मावेना मला. आणि म्हणजे भरून आले मला आतमधून. मी काल खूप जास्त रडले, खूप म्हणजे वाटलं नव्हतं की एवढ्या लवकर माझे एवढे सबस्क्रायबर हे कंप्लीट होतील. म्हणजे फक्त एका महिन्यामध्ये 10,000 सबस्क्रायबर हे कंप्लीट झाले आहेत. आता मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगते कसं काय. बघा, आता मी चॅनल हे 4 महिन्यापूर्वी सुरू केलं. तर 4 महिन्या म्हणजे तुम्ही आता म्हणतात एका महिन्यात कसं काय झाले, तर 4 महिन्यापूर्वी मी चॅनल सुरू केलं. आणि 3 महिने झाले माझ्या चॅनलला. म्हणजे मी रोज व्हिडिओ टाकत होते, रोज व्हिडिओ टाकत होते. मग 3 महिन्यानंतर माझा एक व्हिडिओ व्हायरलला गेला. 1 मिलियन झाले, म्हणजे एका दिवसात 1 मिलियन. नंतर आता व्हिडिओ तो 4 मिलियन गेला आहे. तर तेव्हापासून माझे सबस्क्रायबर वाढत होते. आणि परत मग मागच्या आठवड्यामध्ये माझा दुसरा व्हिडिओ व्हायरलला गेला. तो पण 2 मिलियन व्ह्यूज त्याला आले. त्यामुळे मग वाढत माझे एका महिन्यामध्ये 10,000 सबस्क्रायबर कंप्लीट झाले. पहिल्यांदा माझे फक्त 500 सबस्क्रायबर होते 3 महिन्यामध्ये 500 सबस्क्रायबर होते. आणि नंतर वाढत चालले. मग ते आता 4 महिने झाले आता. व 4 महिन्यामध्ये माझे 10,000 सबस्क्रायबर हे कंप्लीट झाले आहेत. पण हे फक्त एका महिन्यामध्ये झाले आहेत. म्हणजे पहिले 3 महिने तर काहीच नव्हते, फक्त 500 सबस्क्रायबर होते. आणि मग एका महिन्यामध्ये 500 ते 1000, 10,000, 500 ते 10,000, म्हणजे असे माझे 9,500 सबस्क्रायबर हे माझे फक्त एका महिन्यामध्ये झाले आहेत. आणि खूप 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 धन्यवाद. म्हणजे एवढं भरून येते ना, सांगूच शकत नाही, एवढं भरून येते. असो, तर थँक्यू सो मच. तुमचं असं सपोर्ट, प्रेम राहू द्या. आता फक्त हे एका महिन्यामध्ये माझे 10,000 सबस्क्रायबर कसे पूर्ण झाले, हे जर तुम्ही नवीन यूट्यूबर वगैरे असाल किंवा यूट्यूब चॅनल स्टार्ट करणार असाल, तर त्यासाठी तुम्हाला माहिती म्हणून मी तुम्हाला सांगते की माझं कसे झाले माझे सबस्क्रायबर हे कंप्लीट एका महिन्यामध्ये 10,000. पहिल्यांदा माझं पण एक यूट्यूब चॅनल होतं आधी, म्हणजे 1 वर्षापूर्वी माझं पण यूट्यूब चॅनल होतं. आणि मग त्यावर मी असंच टाईमपास, म्हणजे आठवड्यातून एक व्हिडिओ, महिन्यातून एक व्हिडिओ असं टाकायचे. मग त्याला मला व्ह्यूज वगैरे काही यायचे नाही. नंतर मी असा विचार केला की मी तिथं व्लॉगिंग करत होते पहिल्यांदा. नंतर असा विचार केला की लहान मुलांचे व्हिडिओ खूप चालतात आहे आजकाल, म्हणजे खूप लहान मुलाचे व्हिडिओ पाहतात आता माझी मुलगीच. मग त्यामुळे म्हणले की तसे व्हिडिओ बनवावं. पण तेव्हा मुलगी छोटी होती. मग म्हणलं की हिला सोशल मीडियावर दाखवायचं हे काही ठीक नाही आहे. मग त्यासाठी मी ते स्किप केलं. आणि जे बाकीच्यांचे व्हिडिओ असतात ना, तर त्याच्याखाली नाही का आपण बोलायचं, म्हणजे आपला चेहरा साईडला असतो आणि बाकीच्यांचे ते व्हिडिओ फक्त ते कॉपी करायचे आणि तिथे आपला चेहरा फक्त लावायचा खाली. तर मग तसेच ट्राय केले, पण तसं मला कॉपीराईट आलं. त्यामुळे मग ते मी काही केलंच नाही कंटिन्यू, म्हणजे तसंच राहून दिलं ते. मग मला ते माहीत नव्हतं की कॉपीराईट क्लेम आल्याच्यानंतर ते डिलीट करावं लागतं. तर मग मी ते नाही केलं डिलीट. नाही केलं. आणि एका महिन्याच्या आतमध्येच 3 कॉपीराईट क्लेम आले. आणि मग ते माझे डिलीट झाले, म्हणजे अकाउंट डिलीट झालं डायरेक्ट. मग खूपच जास्त हर्ट झाले होते, कारण की त्याच्यावर 700 ते 800 सबस्क्रायबर. आणि पहिले 700 ते 800 सबस्क्रायबर हे खूप जास्त असतात, खूप म्हणजे एक सबस्क्रायबर पहिले खूप जास्त असतात. आता पण आहे, तर पण पहिले खूप जास्त असतं, कारण एक सबस्क्रायबर आठवड्याला किंवा महिन्याला असं एक वाढायचा तेव्हा. मग तेव्हा माहीत नसते ना जास्त लोकांना, किंवा मग आपले सबस्क्रायबर पण कमी असेल ना, तर आपले व्हिडिओ पण कोण पाहत नाही असं पण असते. कारण म्हणतात की हे जे एवढे सबस्क्रायबर नवीन, म्हणजे नाही सपोर्ट करत नवीन. त्यामुळे ते अकाउंट तर डिलीट झालं. नंतर मग आत्ता 3 महिन्यापूर्वी मी हे चालू केलं. तर यावर म्हणलं की मोठे व्हिडिओला ना नेट खूप लागतं. आणि माझं नेट, म्हणजे पहिल्यांदा मी फक्त 1.5 GB वगैरे टाकायचे. मग त्याला खूपच नेट लागत होतं मोठे व्हिडिओला. मग मी म्हणलं की आपण मिनी ब्लॉग टाकूया. मिनी ब्लॉगला म्हणजे कमीच नेट लागतं आणि होऊन जातं. रोजचं फक्त थोडं शूट करायचं आणि जोडायचं, त्याला टाईम पण कमी लागतो. तसं लॉंग व्हिडिओला खूप जास्त टाईम लागतो आणि व्ह्यूज पण खूप कमी येतात. तसं शॉर्ट व्हिडिओने ना आपले सबस्क्रायबर खूप जास्त वाढतात, लवकर वाढतात. मग मी मिनी व्लॉग्स टाकायला सुरुवात केली. आणि मिनी व्लॉग टाकल्याच्या नंतर
माझे ना 1000 2000 कधी कधी 500 300 400 असे व्ह्यूज यायचे. मग कुठं डिमोटिवेट वाटायचं. पण मी म्हणलं की पहिले 3 महिने म्हणजे 3-4 महिने मी पाहणारच नाही की किती व्ह्यूज येतात काय, रोज एक व्हिडिओ गेलाच पाहिजे. मग मी हळूहळू करून माझ्याकडे जास्तीचे व्हिडिओ साठायला लागले, कारण एका मिनिटामध्ये काय काय दाखवायचं ना. मग बाकीचं पण एका दिवसामध्ये 2-3 व्हिडिओ असे शूट व्हायचे. मग मी ते 2-3 व्हिडिओ आहे ना 3 व्हिडिओ तरी मी टाकायचे रोजचे किंवा 2 व्हिडिओ असे टाकायचे रोजचे. मग त्यामुळे ना माझं एक फायदा झाला मला की म्हणजे माझं रीच खूप वाढायला लागलं. माझं जे यूट्यूबचं जे अल्गोरिथम असते ना, आपण जर रोज एकच टाईम ठेवायचा आपल्या व्हिडिओचा. आपण जर रोज व्हिडिओ टाकला ना तर आपलं जे अकाउंट आहे ना, आपलं जे ID, तर ते यूट्यूबच्या अल्गोरिथममध्ये जातं आणि तिथून मग आपल्याला रीच वाढायला सुरुवात करते. तिथून यूट्यूब आपलं अकाउंट हे प्रमोट करतं. मग तो माझा फायदा झाला की माझा एक व्हिडिओ यूट्यूबने एवढा व्हायरल, म्हणजे आता बघा लाईकवर असते आपला. लाईक जर वाढले, लाईक आपले यूट्यूबचे व्हिडिओवर जर लाईक आले ना, तर म्हणजे यूट्यूब म्हणतं की हां यांच्या व्हिडिओमध्ये काहीतरी आहे, त्यामुळे मग आपला व्हिडिओ हा जास्त लोकांपर्यंत पोहोचतो, असं असते ते. त्यामुळे मग लाईक करायला पाहिजे सगळ्यांनी. आता तुम्ही पण लाईक करा आपल्या व्हिडिओला. तर मग असं झालं आणि मग हळूहळू करून मला ग्रोथ भेटला. एक व्हिडिओ व्हायरलला गेला त्यामुळे मला खूप जास्त 5-6 हजार त्याच्यातून सबस्क्रायबर भेटले. दुसरा व्हिडिओ व्हायरलला गेला त्यातून पण भेटले बरेचसे सबस्क्रायबर. आणि रोज मी व्हिडिओ टाकते. रोज माझे 2 ते 3 व्हिडिओ असतात आणि शॉर्ट व्हिडिओ तर 2 असतात आणि लॉंग व्हिडिओ हा रोजचा एक असतो माझा. मिनी व्लॉग तर रोजचे असतात, पण काही ट्रिक वगैरे पण टाकते मी. आणि लॉंग व्हिडिओ पण पहिले मी टाकत नव्हते लॉंग व्हिडिओ, पण आता मी अनलिमिटेड बॅलन्स टाकते, त्यामुळे मग लॉंग व्हिडिओ पण मी आता टाकते. तर आता असं होतं माझं. ही होती माझी शॉर्टमध्ये जर्नी. मी तुम्हाला आधी पण सांगितलेली आहे, पण आधीचा व्हिडिओ जास्त लोकांनी पाहिला नाही किंवा जास्त लोकांपर्यंत तो गेलाच नाही, कारण तो नवीन जेव्हा 1000 सबस्क्रायबर माझे कंप्लीट झाले फक्त एका दिवसामध्ये, तर तेव्हा मी टाकला होता. आणि हे 10,000 सबस्क्रायबर माझे फक्त एका महिन्यामध्ये झाले आहेत. खूप जास्त आनंद होत आहे. थँक्यू सो मच गाईज. असं प्रेम सपोर्ट राहू द्या. फक्त एक रिक्वेस्ट आहे की लॉंग व्हिडिओला प्लीज सपोर्ट करा. लॉंग व्हिडिओ माझे पहा, त्यामुळे मला थोडासा तरी फायदा होईल. आता माझं चॅनल अजून 1-2 दिवसात होऊन जाईल. हाफ मॉनिटाईज, फुल मॉनिटाईज तर व्हायला अजून वेळ आहे, पण हाफ मॉनिटाईज होऊन जाईल 1-2 दिवसामध्ये. तर मग तो पण व्हिडिओ मी शेअर करेन तुमच्याशी लवकरच. तर हे 10,000 सबस्क्रायबर माझे फक्त एका महिन्यामध्ये कंप्लीट झाले आहेत. आणि या 22 म्हणजे परवा दिवशी हे कंप्लीट झाले आहेत. आता हा व्हिडिओ मी 2-3 दिवस लेट पोस्ट करते आहे. तर आता गावाला जायचे. गावाकडचे पण छान असे एकदम इंटरेस्टिंग असे व्लॉग मी यावेळेस नक्की शूट करणार आहे. आमच्या घरी गौरी गणपती असतात. गौरायांचे म्हणजे काही डेकोरेशनपासून फराळापासून सगळं तुमच्याशी शेअर करणार आहे. त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि एक लाईक नक्की करा व्हिडिओला. तर आता मी तुम्हाला थोडेसे टिप्स देते की तुमचं यूट्यूब चॅनल कसं तुम्ही ग्रो करू शकता. बघा, कारण आता तुम्ही हा व्हिडिओ क्लिक केला आहे म्हणजे तुम्ही 100% यूट्यूब चॅनल तुमचं असणारच. त्यामुळे मी तुमच्या यूट्यूब चॅनलला कसं ग्रो करू शकतो याबद्दल टिप्स देते. बघा, तुम्ही रोज एक व्हिडिओ टाका आणि पहिले 2 महिने किंवा 3 महिने तुम्ही पाहूच नका की किती व्ह्यूज येतात. 1 व्ह्यूज येईन, 2 व्ह्यूज येईन. स्टार्टिंगला येणार आपले सबस्क्रायबर पण नसतात, त्यामुळे व्ह्यूज येत नाही. स्टार्टिंगला थोडंसं शेअर करा. आता सगळे म्हणतात की शेअर नाही करायचं, पण थोडेसे सबस्क्रायबर वाढले ना की ते आपोआप, म्हणजे आता बघा 50 सबस्क्रायबर असतील तर आपल्याला सबस्क्राईब करताना कोणी व्हिडिओ पाहिला बाहेरच्यांनी तर सबस्क्राईब करताना थोडंसं पुढे मागच बघतात की एवढे सबस्क्रायबर काय ह्याला सबस्क्राईब करायचं. पहिल्यांदा थोडेसे जास्त 100-200 सबस्क्रायबर असले ना की मग सबस्क्राईब करतात पटकन. त्यामुळे ना थोडेसे शेअर करा पहिल्यांदा, सबस्क्राईब करा म्हणून. आणि रोज व्हिडिओ टाका, कारण तुमचा व्हिडिओ एक ना एक दिवस यूट्यूबच्या अल्गोरिथम जवळ येणार आहे, यूट्यूबच्या अल्गोरिथमच्या मध्ये येणार आहे. त्यामुळे तो यूट्यूब तो प्रमोट करणार आहे खूप लोकांपर्यंत. बघा, आता प्रमोट म्हणून पण ऑप्शन असतं की आपण यूट्यूबला पे करून प्रमोट करतो. तर ते नका करू, कारण पैसे घालून काही फायदा नाही आहे. एखादा व्हिडिओ आपला प्रमोट होईल, काय माहिती लोक पाहतील का नाही आणि कोणत्या लोकांपर्यंत पोहोचतोय हे आपल्याला माहीत नसते. त्यामुळे यामुळे पैसे घालू नका तुम्ही. तुम्ही स्वतः मेहनतीने आपल्या जिद्दीवर हे सगळं करायचं. आता हे सगळे 10,000 सबस्क्रायबर हे माझ्या जिद्दीवर आहे. तर मी सगळं मेहनत केलेली आहे. म्हणजे एक ना एक ते सक्सेस झाल्यानंतर ते थोडंसं आपलं एक हे राहतं ना की आपल्या जिद्दीवर, आपल्या जीवावर, आपल्या हिमतीवर आपण केलं आहे. कोणाचाही हातभार किंवा पाठिंबा. आता मी पण पहिल्यांदा ना खूप यूट्यूबर लोकांना मदत मागत होते की थोडंसं कोलॅबरेशन वगैरे करा, थोडंसं माझं चॅनल प्रमोट. पण नाही, कोणच करत नाही, कोणच. त्यामुळे ना तुम्ही कोणालाच हेल्प मागू नका, कारण या जगामध्ये कोणीच कोणाचं नसते. फक्त आपले थोडेसे नातेवाईक वगैरे त्यांचे सपोर्ट पाहिजे, कारण एक सबस्क्राईब केलं तरी खूप जास्त मोटिवेशन मिळतं. त्यामुळे
तुम्ही तुमच्या हिमतीवर थोडेसे वेळ लागेल, 6 महिन्यात होईल, वर्षभरात होईल, पण होणार, 100% होणार. आणि ते एवढा पैसा नाही यूट्यूबमध्ये, एकदा सक्सेस झाल्याच्या नंतर ते कळेल तुम्हाला. आता मला तर अजून एक कवडी पण भेटली नाही आहे, पण बट स्टील भेटेल. आता मी ना खूप जास्त दुपटीने मेहनत करणार आहे, कारण इथपर्यंत आले ना, हे एक दिवस माझ्यासाठी किती स्ट्रगलदायक होतं ना ते माहिती नाही. आता मी व्हिडिओ एडिट करायला अक्षरशः 3-4 तास लागतात. थंबनेल बनवा, टॅग्स, डिस्क्रिप्शन, हॅशटॅग खूप जास्त असते त्यामध्ये स्ट्रगल. त्यामुळे हे काही सोपं नाही आहे. हे फक्त जे मनापासून करेल ना त्याच्यासाठी हे आहे. त्यामुळे ना कोणी टाईमपासवारी करू नका, तुमचं काहीच होणार नाही आहे. इथे असतात काही की झाले गेलं लगेच यूट्यूब व्हिडिओ व्हायरलला, पण इथे ना खूप स्ट्रगल लागतं, त्याशिवाय यूट्यूब व्हिडिओ व्हायरलला जात नाही. त्यामुळे तुम्ही जर तुम्हाला जर खरंच यश मिळवायचं आहे ना, तरच तुम्ही इथे काम करा, नाहीतर अजिबात करू नका. कारण मी पहिल्यांदा खूप असं टाईमपासवारी करत होते, त्यामुळे मला माहिती आहे की माझं वर्ष असंच व्हायला गेलं. तेव्हापासून जर मी रोज एक व्हिडिओ टाकला असता ना, तर आतापर्यंत मी कुठे असते. पण ठीक आहे, 4 महिन्यामध्ये आता बघा, मी ना माझ्यावरून उदाहरण घ्या, माझा हा एक्सपिरियन्स आहे. मी पहिल्यांदा ना व्हिडिओ टाकत नव्हते, मी असं टाईमपासवारी महिन्यातून एकदा, तर माझे व्हिडिओ व्हायरल जात नव्हते किंवा मला व्ह्यूज पण येत नव्हते. आता मी रोजचा एक व्हिडिओ टाकते किंवा रोजचे 2-3 व्हिडिओ जसे जमतील तसे, रोजचा एक पण गेलाच पाहिजे. 2-3-4 पर्यंत जास्तीत जास्त टाकू नका, कारण ते मग खूपच जास्त होतं. तर रोजचा मी पहिल्यांदा एक पण व्हिडिओ टाकत नव्हते, असेच कधीतरी टाकत होते. आणि आत्ता रोजचा एक व्हिडिओ तरी असतो माझा, किंवा 2-3 असे पण असतात. तर माझं यूट्यूब चॅनल तुम्ही पाहू शकता, फक्त एका महिन्यामध्ये 10,000 सबस्क्रायबर आणि 4 महिन्यामध्ये हे सगळं मला सक्सेस मिळलं आहे. त्यामुळे तुम्ही माझ्यावरून हे समजून घ्या आणि खूप मेहनत करा. इथे मेहनतीशिवाय काही नाही आहे. अजून तुम्हाला जर कसले डाऊट वगैरे असेल तर माझा एक्सपिरियन्स आहे बऱ्यापैकी, त्यामुळे मी तुम्हाला सगळं ट्रेन करेल. कारण 4-5 वर्ष झालं मी याच्यामध्ये राबते, तरी पण आता म्हणजे पहिले अकाउंट माझं खूप जास्त 2-3 वर्षाचं होतं आणि हे आता 4 महिन्यामध्ये एवढं ग्रो झालं आहे. सो थँक्यू सो मच. बऱ्यापैकी एक्सपिरियन्स आला आहे मला. जर का तुम्हाला काही डाऊट वगैरे असतील तर ते मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की विचारा. मी त्याचे नेक्स्ट व्लॉग वगैरेमध्ये सांगेल किंवा मग एक स्पेशल व्हिडिओ बनवेल. आणि जर का तुमचं अकाउंट वगैरे चेक करायचं असेल, तुमच्यात काही फॉल्ट वगैरे आहे का, तर ते पण मला कमेंटमध्ये सांगा की माझं अकाउंट चेक कर, फ्रीमध्ये मी करणार आहे. कारण माझ्यामुळे कोणाला हेल्प झाली ना तर मला आवडेल, नक्कीच हेल्प झाली असेल तर माझ्यामुळे. त्यामुळे ना एक लाईक नक्की करा आणि मला कमेंट सेक्शनमध्ये विचारा की माझं अकाउंट वगैरे चेक कर, तर मी करेल. आणि तुमच्यामध्ये काही डाऊट्स वगैरे आहेत का माझ्या एक्सपिरियन्सनुसार, तर मी तुमच्याशी नक्की शेअर करेल कमेंटद्वारे. चला, तर आजचा व्हिडिओ इथंच एंड करते. कसा वाटला तुम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडलं तर एक लाईक नक्की करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मी परत एकदा थँक्यू सो मच. चला मग भेटू अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. सो टेक केअर फ्रेंड्स अँड बाय.